मित्रांनो, गाव बदलतोय, गावाचा खरा आवाज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने आज काकर्दे ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र शासनाच्या अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम अंतर्गत व ग्रामपंचायत काकर्दे तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत काकर्दे येथे सिकलसेल तपासणी सुरू आहे। तर मित्रांनो, त्याच्या आपण प्रत्यक्ष पाहणी करणार आहोत। तर चला तर बघूया। राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन कार्यक्रम हा 15 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 दरम्यान घेण्यात येत आहे। मी डॉक्टर हेमांगी विजय आगळे, शिंदगव्हाण उपकेंद्रांतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे। आज आम्ही काकर्दे या गावामध्ये सिकलसेल निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सिकलसेल तपासणी करणार आहोत। सिकलसेल या आजाराविषयी थोडक्यात माहिती अशी की हा रक्ताचा अनुवंशिक आजार आहे आणि ट्रायबल एरियामध्ये मुख्यतः आढळतो। सिकलसेल या आजाराचे 2 प्रकारचे रुग्ण असतात, एक वाहक आणि एक पीडित। वाहक रुग्णाला कुठल्याही प्रकारचे आजाराची लक्षणं आढळत नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या उपचाराची गरज आढळत नाही। पीडित प्रकारच्या रुग्णांना उपचाराची आणि तपासणीची वेळोवेळी गरज भासत असते। सिकलसेल आजाराची मुख्य लक्षणं म्हणजे अशक्तपणा, फिकटपणा, वारंवार संसर्ग, आजार, डोळे पिवळे होणे, थकवा, धाप लागणे, छातीत दुखणे, पाठदुखी, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे आणि सांधेदुखी। प्लिया या अवयवाला सूज देखील बऱ्याच वेळी येत असते। ह्या आजाराची धोक्याची लक्षणे म्हणजे छातीत दुखणे किंवा धाप लागणे, तीव्र रक्तक्षयाची संबंधित कोणतीही वेदना, तीव्र डोकेदुखी व अशक्तपणा, पोट फुगणे, ओटी पोटात दुखणे, सांधेदुखी, सूज व लालसरपणा, स्ट्रोक किंवा पक्षाघात। अनुवंशिकतेविषयी सांगायचे झाल्यास दोन्ही पालक सिकलसेल रुग्ण जर असतील तर त्यांची सर्व अपत्ये 100% रुग्ण या कॅटेगरीतच येणार आहेत। त्यापैकी एक पालक हा सिकलसेल असेल आणि दुसरा पालक म्हणजे आजाराने पीडित असेल आणि दुसरा वाहक असेल तर त्यांची 50% अपत्ये ही रुग्ण व 50% वाहक अशा पद्धतीने येतात। पालक जर दोघंही एक सामान्य असेल, एक सिकलसेल रुग्ण असेल तर त्यांचे जे अपत्य असेल ते वाहक प्रकारात येतील। आई वडील दोघेही वाहक असतील तर त्यांचे काही अपत्य हे सामान्य असतील तर काही हे सिकलसेल रुग्ण असतील। पालक सिकलसेल वाहक असेल व दुसरा सामान्य असेल तर 50% सामान्य आणि 50% वाहक या पद्धतीने त्यांचे मुलं असतील। म्हणून आपण आई वडिलांची या मोहिमेअंतर्गत तपासणी करून घेणार आहे आणि आपल्याला पुढच्या पिढीतील सिकलसेल हा आजार निर्मूलन करायचा आहे। हा आपला या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। सिकलसेल ह्या आजाराने पीडित असलेल्या रुग्णाला शासनाकडनं काही सुविधा मिळत असतात, त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते। राज्य परिवहन मंडळाकडनं यांना मोफत प्रवासाची सुविधा मिळते। तहसील कार्यालयातून यांना तहसीलदार यांच्या अंतर्गत 2500 रुपये मिळतात आणि निराधार योजनेचे ते लाभार्थी होऊ शकतात। तर अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळतं। या पद्धतीच्या सुविधा सिकलसेल पीडित रुग्णांना मिळत असतात महाराष्ट्र शासनाकडनं। माझा सगळ्यांना असे आवाहन आहे की प्रत्येकाने आपल्या गावात होणाऱ्या सिकलसेल मोफत तपासणीचा लाभ घ्यावा। प्रत्येकाने 0 ते 40 वयोगटातील जे सुजाण नागरिक आहेत त्यांनी स्वतःहून त्या केंद्रावरती जावं आणि आपली तपासणी करून घ्यावी, जेणेकरून त्यांना त्यांच्या पिढीतून हा आजार काढून टाकण्यात मदत होईल। कारण हा आजार झाला त्यानंतर खूप घातक आहे। आयुष्यभर उपचार घेणे याशिवाय त्याला पर्याय नाही। त्यामुळे आपण वेळीच याचं निर्मूलन केलं तर आपण सर्व सशक्त होऊ असं मला वाटतं। लहान शादा PSC अंतर्गत शिंदगव्हाण येथे विखरण, काकर्दे आणि शिंदगव्हाण ह्या तिघही गावांना मी मोफत तपासणी करतो आहे। अशाच प्रकारे पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी अशा तपासण्या करण्यात येत आहे। प्रत्येकाने तिथे जाऊन आपली तपासणी करून घ्यावी असे आमचे आरोग्य विभागाकडनं आवाहन आहे।